विनंती करतो, चला मायबापा हो, आता तुमचे हे शुभ हात पुन्हा एकदा समाज सेवेसाठी, देश सेवेसाठी आणि पृथ्वीच्या संरक्षणासाठी पुन्हा एकदा पुढे येऊ द्यात. विजयजी खानोकर साहेब आणि त्याचबरोबर आपण पाहतो की त्यांच्यावरती प्रेम करणारी तमाम जनता आज मात्र पुन्हा एकदा एकजूट झाली आहे वृक्षारोपणासाठी आणि तमाम मान्यवरांचं मात्र मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. तुषार भाऊ जाधव हे देखील आमच्या समेत जुडले गेले, तर त्यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. आनंदा माने सरकार या आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. त्याचबरोबर आपण पाहतो की रासपचे आमचे लाडके शरद भाऊ यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत आजच्या कार्यक्रमामध्ये करूयात. खरं तर राजन तू आगे चल, मैं तू माइक बंद. यामधील जे आमचे माथाडी कामगार आहेत या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. त्याचबरोबर आपण पाहतो की आशुतोष दादांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आजच्या कार्यक्रमामध्ये आपण करूयात. हो यस यस आलोच. जरूर वृक्षारोपण यानी कि ट्री प्लांटेशन का एक बहुत ही महत्वपूर्ण कार्य आज यहाँ पर होने वाला है. दोस्तों आप सभी साक्षी हैं. आने वाले भविष्य को एक नई भेंट देने के लिए कलमबोली सज्ज है, तत्पर है. आदरणीय श्री विजय शेठ खानोकर इनके माध्यम से एक बड़ी उपलब्धि. आज मैं आप सभी के सामने वृक्षारोपण के महत्व पर अपने विचार रखना जरूर चाहूंगा. पेड़ पौधे हमारे जीवन का आधार है. इनके बिना धरती पर जीवन कल्पना भी नहीं की जा सकती. पेड़ हमें जीने के लिए ऑक्सीजन देता है और हमारे द्वारा छोड़ी गई जो कार्बन डाइऑक्साइड है उसे सोखता है. ये पर्यावरण को साफ और सुंदर बनाने रखने के लिए आजकल विकास के नाम पर लगातार पेड़ कटौती की जा रही है. इसके कारण प्रदूषण बढ़ रहा है और मौसम का संतुलन बिगड़ रहा है. इस गंभीर समस्या का एकमात्र समाधान है वृक्षारोपण, जो कि आदरणीय विजय शेठ खानोकर इनके माध्यम से आज इस मैदान पर छत्रपति शिवाजी महाराज क्रीडा आंगन पर यहाँ पर संपूर्ण कलमबोली के साथ किया जाएगा. हॅलो 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 राजन, आपण वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. राजन यस 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 अरेंजमेंट करके लेना. चला सगळ्यांनी ना एका प्लीज आप सबसे विनती करना चाहूंगा कि आपने एक तरफ आना है. चलिए हमारे अंदर शेख आइए, आपने भी आना है. चलिए वृक्षारोपण आपके माध्यम से भी कलमबोली के वन ऑफ द बेस्ट कोरर. चलिए सबने लाइन अप करना है, वहां पर सभी ने लाइन अप करना है. कोई भी देखिए हाथ, कोई भी भविष्य में मदद करने वाले हाथ. देशभक्ति का ये कार्य है, देश हित का ये कार्य है. इसमें पीछे नहीं रहना है, बढ़ चढ़ के अपने इसमें अपना सहभाग देना है. आप सबसे विनती करना चाहूंगा. आदरणीय विजय शेठ खानोकर इनकी ये बहुत बड़ी संकल्पना है दोस्तों, क्योंकि सिर्फ जन जीवन की नहीं यानी कि पूरी तरीके से हमारी भारत माँ, हमारे इस पृथ्वी का भी जो एक दायित्व होता है ना, वो निभाने के लिए आप सभी को आज यहाँ पर बुलाया गया है. और आप सभी के माध्यम से एक बहुत बड़ा कार्य जो कि जिसकी वाहवाही भविष्य आने वाले समय में करेगा. आज सबसे विनती करना चाहूंगा, लाइनअप होना है. ओवर टू प्रशांत सर. चलिए थोड़ा लाइनअप करना है आपने. हम सभी को मिलकर अधिक से अधिक पेड़ लगाने चाहिए. सिर्फ पेड़ लगाना ही काफी नहीं है, बल्कि उनकी देखभाल करना भी हमारी जिम्मेदारी है. यदि आज हम पेड़ बचाएंगे तो कल ये पेड़ हमारे जीवन बचाएंगे. आइए आज हम सब मिलकर ये संकल्प लें कि हम अपने जीवन में कम से कम एक पेड़ जरूर लगाएं और अपनी धरती को और हरा भरा बनाएं. हॅलो हॅलो चला, विनंती असेल सर्वांनी थोडीशी जागा करून उभं राहायचंय. दोन्ही बाजूला थोडंसं पाठीवर राहा, थोडंसं पाठीवर राहायचंय. प्रत्येक टीमच्या खेळाडूला विनंती असेल, आपल्या टीमला घेऊन आपण इकडे यायचंय. एक झाड आपल्या टीमच्या नावावर वृक्षारोपण करायचं, मी तुम्हाला सूचना देतो. तर चला आपण ज्या कार्यासाठी, ज्या समाजसेवेस एक नवीन निर्धार घेण्यासाठी अर्थातच झाडे लावा, पर्यावरण सुरक्षित करा आणि आपलं भविष्य देखील सुरक्षित करा, हा एक आदर्श नारा देणारा आज कार्यक्रम आपल्याला इथं पाहायला मिळतो. आदरणीय कार्यसम्राट नगरसेवक साहेब यांच्या संकल्पनेतून साकारला गेला आणि यासाठी आलेली तमाम ही मान्यवर जनता आणि त्यांच्यावरती प्रेम करणारी सर्व जनता, या सर्वांचंच मनपूर्वक सहर्ष स्वागत. खरं तर
काही दिग्गज चेहरे मला पाहायला मिळत आहेत. विजयजी खानोकर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि विशेष करून हा कार्यक्रम पार पाडत असताना बघा, एक विनंती करतो, फक्त आज इथे आलो, मी झाड लावला, मी फोटो काढला, मी व्हिडिओ, इथपर्यंत मर्यादित राहू नका. किंवा आपल्या घराच्या समोर एक झाड लावा आपल्या नावाने, ज्यामुळे येणाऱ्या भविष्यामध्ये तुमच्या मुलांना त्या झाडाच्या तुमची आठवण काढून देईल. हाच नारा, हाच इशारा कदाचित विजयजी खानोकर साहेबांनी आज दिलाय. तर नक्कीच आपण त्यांचा आभार व्यक्त करू. संख्येमध्ये आपण आलात याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. हेलो हेलो, आज बहुत ही बड़े कार्य के लिए आप सब पूरी संपूर्ण कलम बोली आज यहाँ पर साक्षी के रूप में उपस्थित है, जिनके माध्यम से बहुत ही बड़ा कार्य दोस्तों जो कि यहाँ पर किया जाएगा. इस गर्मी, जो भीषण गर्मी रही, जो हाल रहा, बहुत ही बेहाल रहने वाला, बट उससे दो हाथ करने के लिए आज कलम बोली पूरी तरीके. और इस बीच हमारे साथ यहाँ पर उपस्थित प्रभात टीवी के न्यूज एंकर आदरणीय श्री सागर राजे, इनका मैं कलम बोली नगरी में तहे दिल से स्वागत करता हूँ. ओवर टू सागर.
हेलो हेलो मैं सबसे विनती करना चाहूंगा यहाँ पर अपने ट्री प्लांटेशन के कार्य को चलिए आना है, अपना अपना एक रोप यहाँ पर आप लेके जाइए। सभी टीम मेंबर से मैं विनती करना चाहूंगा उन्हें अपने निर्धारित क्षेत्र ट्री प्लांटेशन कीजिए। चलिए एक बड़े कार्य में आज कलम बोली साक्षी बनी है, एक बड़े कार्य की तरफ हम कर रहे हैं। आदरणीय श्री विजय शेठ खानोकर इनके माध्यम से एक बहुत ही बड़ा आने वाले भविष्य को भेंट के रूप में आज दिए जाएंगे। मैं विनती करना चाहूंगा सभी टीमों से कि आपने बढ़ चढ़ के आना है, ट्री प्लांटेशन में प्लीज लेना है। चला विनंती असेल सर्वांनी आपण आता मात्र एकजूट व्हायचं, वृक्षारोपण करत पर्यावरणाला सुरक्षित करायचं आणि आपल्या भविष्याला देखील सुरक्षित करायचं। काही माई माऊली देखील आमच्या समोर जुडल्या गेले, त्यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। एक झालं माहिती तुकारामजी सरग साहेब अर्थातच कळंबोली शिवसेना शहर प्रमुख यांचं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात। त्याचबरोबर आपण पाहतोय की निलेश भाई दिसले हे देखील आमच्या समोर जुडले गेले, त्यांचं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया। जी फाळके साहेब यांचं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात। चला चला विनंती असेल आपल्या सर्वांनाच की किमान प्रत्येकाने एक झाड हातामध्ये घ्यायचंय आणि बाउंड्री लगत आपल्याला ट्री प्लांटेशन करायचंय। प्लीज चला सर्वांना विनंती असणार आहे। अप्रतिम हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि हा संपूर्ण कार्यक्रम पार पाडत असताना प्रचंड मोठ्या संख्येमध्ये आपण पाहतो की जनसमुदाय ओसांडून वाहतोय। आणि विशेष कौतुकाची गोष्ट अशी की आज हा संपूर्ण वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडत असताना प्रत्येक क्षेत्रातला चेहरा आज मात्र आवर्जून इथे आला, याबद्दल नक्कीच मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। चला सर्वांना विनंती असेल सर्वांनी एक वृक्ष आपल्या हातामध्ये घ्यायचंय। तर या सर्वांचं वेलकम असेल मंगलेश्वरी माता मंदिर आणि संपूर्ण टीम मंगलेश्वरी माता मंदिराची आज मात्र इथे उपस्थित आहेत। गोविंदजी असतील, त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम, विनोदजी सुपे साहेब असतील आणि त्यांच्यावर आलेला संपूर्ण मित्रपरिवार, त्याचबरोबर आपण पाहतो की इवन स्टार मित्रमंडळ आणि संपूर्ण टीम इथे आली आहे। तर नक्कीच मी मंगीजी शिंदे साहेबांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आजच्या कार्यक्रमामध्ये करतो। तर त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील वृक्षारोपण करून घ्यायचंय। तर दादा भोईर यांचं देखील आपण वेलकम करूया। दादा तुम्ही थोडेसे उशीर आले त्यामुळे तुम्हाला 2 झाडं लावावं लागणार आहे, ही पेनल्टी तुमच्यावरती। हेलो हेलो राजन आपण पाहतोय, यस यस राजन। प्रशांत आप इस तरफ देख पाएंगे कि हमारी धरती माँ की सेवा में हमारे जो घरेलू माताएं बहनें हैं यहाँ भी उपस्थित रॉयल पवेलियन के तो इस तरफ यानी वड़ का झाड़ लगाया जा रहा है, जिनके माध्यम से बहुत ही बड़ा कार्य है
जो इनके माध्यम से आज यहाँ पर किया जा रहा है। मैं तहे दिल से आज जो हमारी माताएं बहनें यहाँ पर उपस्थित हैं सभी का आदरणीय विजय शेठ खानोकर एवं संपूर्ण कलमबोली परिवार की ओर से आपका धन्यवाद व्यक्त करता हूं। वृक्ष लगाए हम वृक्ष, वृक्ष लगाए हम वृक्ष, आओ मिलकर हम वृक्ष लगाएं, आओ मिलकर हम वृक्ष लगाएं। जर वेळ आहे तर तिथं महिला भगिनींशी थोडीशी चर्चा करूयात आपण. प्लीज त्यांचा अनुभव विचारायचा त्यांना. जीवन में खुशहाली हो, ऐसा अपना लक्ष्य बनाए, ऐसा अपना लक्ष्य बनाए, जगह जगह हम वृक्ष लगाएं, जगह जगह हम वृक्ष लगाएं, वृक्ष लगाएं हम. जुडले गेले त्यांचं वेलकम करूयात. वृक्ष लगाए हम वृक्ष, वृक्ष लगाए हम वृक्ष, वृक्ष. पाहुण्यांना विनंती असेल की आपला सन्मान केला जाईल, आपण त्याचा स्वीकार करूनच जायचंय. चला मॅच चालू करायची, मॅच चालू करायची. दोन्ही टीम्स चला यायचे. अक्षय अक्षय टॉस झालाय ना? टॉस नाही झाला का? जंक्शन संघ या, विकी या आपण टॉस साठी. विकी या. प्रशांत कुडरकर साहेब असतील, त्याचबरोबर आपण पाहतोय की रोकडे साहेब असतील, राममुरजी यादव, गयासुद्दीन शेख या, त्याचबरोबर आमचे तांडेल काका यायचे. आपण आपल्या सर्वांचा संयुक्तपणे एक विशेष सन्मान केला जाईल. निंबाळकर साहेब आपण देखील या, प्लीज फोटो घेतला जातोय. प्लीज निंबाळकर साहेब आपण या. सहकार रहिवासी असोसिएशन LIG सेकंड सेक्टर 2E चे काही पदाधिकारी इथे आले, त्या सर्वांचंच मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. सामन्याला सुरुवात करूयात आपण. यस आपण टॉस घेऊयात पहिले. जंक्शन संघ यायचे आपण लवकरात लवकर, त्याचबरोबर काळभैरव संघ. यस विकी आलेला आहे आमच्या बरोबर. माफ करा, DG पोपेटा. प्लीज विनंती असेल टॉस साठी यायचंय. टॉस साठी या आपण.
देखील आमच्या समेत जुळले गेलेत. गालिबबाईंचं देखील आपण मोस्ट वेलकम करूयात. डीजी पोपेटा संघाने टॉस जिंकला. निर्णय कळवायचा विराट. बॉलिंग आहे. ओके, हनुमंतजी पिसाळ साहेब मुकादम आपण यायचं. आपला देखील एक सन्मान केला जाईल. आनंदा माने सरकार यायचं आपण. आपला देखील एक सन्मान केला जाईल. मैदानावरती चला थोडंसं मोकळं करायचं मैदान. वृक्षारोपण मैदानाच्या बाहेर होऊन जाऊ द्यात आणि उर्वरितांना विनंती असेल की आता मैदान मोकळं करा, कारण की मॅच आपण चालू करतोय. हनुमंतजी पिसाळ साहेब आपण यायचं. आनंद माने सरकार आपण देखील यायचं. आपल्या दोघांचा एक विशेष सन्मान इथं केला जाईल. झेनिथ कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर आदरणीय महेशजी पाटील साहेब हे देखील आमच्या समोर जुळले गेलेत. खरं तर एक नवीन प्रवासाला त्यांच्या देखील सुरुवात होते, तर त्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण त्यांना देऊयात आणि त्याचबरोबर त्यांचं देखील मोस्ट वेलकम आजच्या कार्यक्रमामध्ये आपण करूयात. अखिलभाई आमच्या समोर जुड़ले गेलेत. सॉरी माफ करें, शकील भाई आमच्या समोर जुड़ले गेलेत. शकील ऑटो गैरेज के प्रोप्राइटर. शकील भाई आपका देखिए हम तहे दिल से स्वागत करना चाहेंगे और गुजारिश रहेगी आपकी कि आपके भी शुभ हाथों से एक आधा पेड़ पौधा यहाँ पे लगाया गया है तो निश्चित तौर से इस कार्यक्रम की शोभा अधिक बढ़ेगी. मी सतीजी धायगुडे साहेब आणि त्याचबरोबर आशुतोष दादांना विनंती करतो की आपण यायचं. आपला देखील एक सन्मान होतो इथं. राजमाता अहिल्या देवी होळकर सामाजिक संस्था कळंबोली चे काही पदाधिकारी आमच्या समोर जुड़ले गेलेत. आशुतोषजी शेडगे साहेब असतील. चला विराटजी आपला निर्णय त्याच्यावरती लगेच बघा. आयोजकांनी सूचना दिल्या आहेत, कारवाई केली जाईल. प्लीज लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. विकी आपण आपले बॅट्समन घेऊन विकेटकडे जावा. विकी विनंती करतो आपले बॅट्समन घेऊन आपण विकेटकडे जावा. नाही ना आपण चला विरोधी संघावरती कारवाई केली जाईल जास्तीचा वेळ घेतला तर. त्याचबरोबर आपण पाहतो समस्त माताडी टोळी आमची आज इथे आली आहे. त्यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. समस्त माताडी आमची नवीन टोळी आज इथे उपस्थित झाली आहेत. तर नक्कीच स्वामी यांनी त्यांच्या संपूर्ण आमच्या माताडी कामगारांना विनंती करतो की आपण सर्वांनी जायचं. आपला देखील एक सन्मान आम्ही करतोय, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. खरं तर आपण पाहतोय की भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये कळंबोलीतील जनता आज विशेष करून वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी आली आहे. सर्वांचंच मी विशेष कौतुक करतो, सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो की आज तुम्ही वृक्षारोपण करून गेलात, परंतु येणाऱ्या भविष्यामध्ये एक फेरफटका मैदानावरती जरूर द्या आणि क्रिकेटचा देखील खेळाचा देखील तुम्ही आनंद घ्या. शरदजी ठोंबरे साहेब असतील यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील यायचंय. चला सामन्याला सुरुवात करायची, मैदान मोकळं करायचंय. चला मित्रांनो मैदान मोकळं करायचंय. NP खर्जे सर आज आम्हाला पाहायला मिळत आहेत, त्यांचं देखील मी वेलकम करतो. शरदजी धडस साहेब देखील आमच्या समेत जुड़ले गेलेत, मी त्यांचं देखील वेलकम करतो. मोठे साहेब देखील आमच्या समेत जुड़ले गेले, त्यांचं मी वेलकम करतो. अशोकजी म्हात्रे साहेब यांचा देखील एक विशेष सन्मान होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करावा, मी त्यांचा देखील आभार व्यक्त करतो. रुपेशजी परशी साहेब आपलं देखील आम्ही वेलकम करतो, यावा, आपलं सहर्ष स्वागत असेल. सचिन दादा यायचे आपण, आपलं देखील वेलकम असेल. आपला देखील एक विशेष सन्मान होतो सचिनजी, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे, प्लीज प्लीज. आणि आता मी विनंती करतो मैदानाच्या आतमध्ये कुणाचाही वावर नकोय, मैदानाच्या बाहेरून या. तर जरूर मी सर्वांचा आभार व्यक्त करतो, सर्वांचा मी धन्यवाद व्यक्त करतो. आपल्या सर्वांची साथ आज या चांगल्या उपक्रमासाठी राहिली, सामाजिक उपक्रमासाठी राहिली. विजयजी खानावकर साहेब यांच्यावरती असंच प्रेम आपल्या सर्वांचं मी राहू देत. वाळून साहेब, वामन वाळून साहेब यायचं आहे आपण, आपला देखील एक सन्मान केला जाईल. खरं तर सहकार रहिवासी असोसिएशन LIGतील ही आमची सर्व मंडळी आहे, यांचा मी आभार व्यक्त करतो. आपण यायचं. त्याचबरोबर आपण पाहतोय की आमच्या महिला भगिनी आज विशेष करून आमच्या कामासाठी जुडल्यात. आज संडेचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे. खरं तर संडे म्हणलं तर महिला भगिनींना देखील विनंती करतो की आपण सर्वांनी एकत्रित या सर्व महिलांनी आपल्याला एक तुळशीचं रोपटं दिलं जाईल, एक गोड आठवण म्हणून या कार्यक्रमाची. ताईंचं मी आभार व्यक्त करतो. खरं तर आज रविवारचा दिवस आहे, घरामध्ये काम थोडेसे जास्तीचे असतात आणि हा कामाचा भार ताण बाजूला ठेवून आपण सर्वजण अगदी वेळेवरती आलात, याबद्दल सर्वच महिलांचा मी आभार व्यक्त करतो. ताई यायचं आपण. आमचे सर्व रिक्षा चालक मंडळी आज विशेष करून इथे आले, त्याबद्दल मी नक्कीच कळंबोलीतील सर्व